नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 2 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होणार आहे। ठाकरे गटाच्या याचिकेवर 2 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। ठाकरे गटाकडून जी याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या याचिकेवर आता 2 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संदीप, त्यावेळेला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण ही चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला। त्यानंतर उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका खरं दाखल केली होती की सुप्रीम कोर्टानं जो घेतलेला निवडणूक आयोगाने घेतलेला जो निर्णय आहे तो योग्य नाही आणि पुन्हा हे पक्षाचं नाव आणि चिन्ह आम्हाला मिळावं। तर या बाबतीत गेल्या 2.5-3 महिन्यांमध्ये या याचिकेवर सुनावणी झालेली नव्हती आणि आता संगणकीय प्रणालीमध्ये जी तारीख दाखवली त्याप्रमाणे 19 फेब्रुवारीला याबाबत सुनावणी होऊ शकते। पण महत्वाचं हेच आहे की आता निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला आहे तो मान्य केलेला आहे आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देखील मशाल चिन्ह दिलेलं आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्ट आता याबाबत सुनावणी घेऊन नेमकं काय निर्देश देतं हे बघणं महत्वाचं असणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।